महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही नेते झाले ज्यांनी फक्त सत्ता नाही तर राज्याची दिशा बदलली। एक शेतकरी कुटुंबातील मुलगा जो पुढे महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री झाला, एक नेता ज्याने सहकार चळवळीला बळ दिलं, ग्रामीण भागाला विकासाची वाट दाखवली आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेलाही नवं बळ दिलं। आज महाराष्ट्रात दिसणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांच्या मागे एक माणसाची दूरदृष्टी होती। गरिबी, संघर्ष आणि स्वप्न या तीन गोष्टींनी घडवला एक महान नेता। ही आहे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणादायी कथा। नमस्कार, मी हेमंतराव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात। भाग शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर आठवणीने लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 12 मार्च 1913 सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या छोट्याशा गावात यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला। लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली। त्यांच्या आई विठाबाई चव्हाण यांनी अत्यंत कष्ट करून मुलाचं शिक्षण चालू ठेवलं। त्या नेहमी म्हणायच्या, ज्ञान मिळव, कारण ज्ञानामुळेच माणूस मोठा होतो। यशवंतराव चव्हाण यांनी राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिक्षण घेतलं। त्याच काळात देशात इंडियन इंडिपेंडन्स मूवमेंट जोमात सुरू होती। महात्मा गांधी आणि बाल गंगाधर टिळक यांच्या विचारांचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला होता। 1942 मध्ये क्विट इंडिया मूवमेंट संपूर्ण देशभर उफाळून आली। यशवंतराव चव्हाण हे या आंदोलनात सक्रिय झाले। ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि काही काळ तुरुंगात ठेवले आणि तुरुंगात असतानाही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि राजकारणाचा सखोल विचार केला। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्यानंतर भारतासमोर मोठं आव्हान होतं, नवीन राष्ट्राची उभारणी। आणि यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात काम सुरू केलं। 1960 मध्ये फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट घडलं आणि महाराष्ट्राला मिळाले त्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण। त्यांनी ग्रामीण भागात सहकारी साखर कारखान्यांची चळवळ सुरू केली। उदाहरणार्थ सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात सहकारी साखर कारखाने उभे राहिले आणि यामुळे हजारो शेतकऱ्यांना रोजगार मिळाला। त्यांनी महाराष्ट्रात ग्रामीण भागात महाविद्यालय आणि शाळा सुरू करण्यावर भर दिला आणि यामुळे शहरापुरतं मर्यादित असलेलं शिक्षण गावागावात पोहोचू लागलं। 1962 मध्ये सायनो इंडियन वॉर झाली आणि या युद्धात भारताला मोठा धक्का बसला। त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली यशवंतराव चव्हाण यांना। त्यांनी सैन्य प्रशिक्षण सुधारले, आधुनिक शस्त्रांची खरेदी केली, सीमा सुरक्षेवर भर दिला आणि यामुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढली। यशवंतराव चव्हाण यांनी पुढे अनेक महत्त्वाची पदे सांभाळली। भारताचे गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री। त्यांची राजकीय शैली होती संवाद, संयम आणि समन्वय। मित्रांनो, यशवंतराव चव्हाण केवळ राजकारणी नव्हते तर एक लेखकही होते। त्यांचं प्रसिद्ध आत्मचरित्र आहे कृष्णा काठ आणि या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी आणि स्वतःचे अनुभव मांडले। गरिबीपासून सुरुवात, संघर्षातून उभारणी आणि महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी, आणि यामुळेच यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचा शिल्पकार असं म्हटलं जातं। मित्रांनो, अशा महान व्यक्तिमत्वांच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात आणि तुम्हाला आणखी अशा कथा जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल।